हॅलो, नमस्कार विद्यार्थ्यांनो. आपण मागील तासिकेला अणूचे अंतरंग प्रकरण क्रमांक 5 या संदर्भात माहिती घेत होतो. यामध्ये डाल्टनचा अणुसिद्धांत, थॉम्सनचा अणुसिद्धांत, रुदरफोर्ड यांचा अणुसिद्धांत आणि बोर यांची स्थायी कक्षा, अणुप्रारूप ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. बोरच्या स्थायी कक्षे संदर्भामध्ये आपण जी काय माहिती पाहिलेली आहे ही या पद्धतीने आपल्यासमोर मांडलेली होती. यामध्ये आपण काय पाहिलेलं आहे की बोरच्या स्थायी कक्षा अणुप्रारणामध्ये जो धनप्रभारित असा केंद्रक आहे, या केंद्रकामध्ये सर्व वस्तुमान एकवटलेले आहे. यानंतर याच्या बाहेर असणाऱ्या कक्षांमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते त्याच्या सभोवताली परिभ्रमण करत असतात. त्याच्यानंतर त्यांनी एकूण बाहेरच्या कक्षांना क्रमवार नावं दिलेली आहेत. आतून बाहेरच्या दिशेने 1 2 3 4 आणि त्याला नाव दिलेली होती KLMN. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर समोर बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारण आपल्याला पाहायला मिळालेले आहे. यानंतर आपण अणूची संरचना, त्यांचं केंद्रक, त्यामध्ये असणारे प्रोटॉन्स, त्यामध्ये असणारे न्यूट्रॉन्स आणि अणुकेंद्रकाबाहेरील भाग या संदर्भात माहिती मागील तासिकेमध्ये पाहिलेली आहे. यामध्ये P म्हणजे प्रोटॉन हा P संज्ञेने दाखवतात हे सुद्धा पाहिलेलं होतं. आणि इलेक्ट्रॉन दर्शवण्यासाठी सॉरी 1e असं दाखवलं जातं. आणि 1e बरोबर 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. यानंतर पुढे मूलद्रव्याचा अणुअंक हा Z या संज्ञेने दाखवला जातो. 1U म्हणजेच काय, युनिफिल्ड मास बरोबर काय आहे 1 डाल्टन. 1 डाल्टन बरोबर 1 युनिफिल्ड मास. मग ते युनिफिल्ड मास किती आहे 1.66 इंटू 10⁻27 किलोग्रॅम. तर ही माहिती आपण मागील तासिकेमध्ये महत्त्वाची होती. हे जे काय आहे हे आपल्याला समजायला सोपं आहे. याच्यामध्ये फक्त त्यांची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू काय आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर जे आहे ते अशा प्रकारे देता पाहिजे. 1 इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. यानंतर न्यूट्रॉन बद्दल माहिती पाहिलेली आहे. न्यूट्रॉनसाठी N ही संज्ञा आहे. आणि 1U इतके अणु वस्तुमानांक फक्त म्हणजे हायड्रोजनचे आहे, तो अपवाद वगळता सर्वच मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. त्यानंतर केंद्रकाबाहेरील भाग. आता केंद्रकाबाहेर काय आहे आपण आत्ताच पाहिलेलं आहे. इथे पहा, धनप्रभारित हा काय आहे अणुकेंद्रक आहेत आणि अणुकेंद्रकाच्या बाहेर कक्षा आहेत आणि कक्षेमध्ये कशाचं अस्तित्व आहे, इलेक्ट्रॉनचं अस्तित्व आहे. इलेक्ट्रॉन वजा 1 इलेक्ट्रॉन्स अशा एक ऋणप्रभार असं या ठिकाणी म्हणलं जातं. प्लस लिहिलं तर एक धनप्रभार, एक धन इलेक्ट्रॉन. पण या ठिकाणी इलेक्ट्रॉन कसे आहेत, सर्व धनप्रभार हा केंद्रकामध्ये आहे आणि बाहेरच्या बाजूने सर्व इलेक्ट्रॉन्स हे ऋणप्रभारित आहेत. आणि हे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स जे आहेत, हे ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स केंद्रकाच्या 1800 पटीने कमी असते. हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने एक इलेक्ट्रॉन्स हा काय असतो, कमी असतो. कशाने, त्याच्या वजनाने किंवा वस्तुमानाने किंवा व्हॅल्यूने. आणि याच्यानंतर याच्या भोवती कवच असतात, त्याला इंग्रजीमध्ये सेल असं म्हटलं जातं. कोणते सेल्स आहेत या ठिकाणी पहा. इथे ही K सेल, L, M आणि N ह्या सर्व काय आहेत, क्रमशः सेल आहेत. तर या ठिकाणी आता आपण परत एकदा सेल बद्दल माहिती पाहूया. हे काय आहे, केंद्रक आहे. केंद्रकाच्या सभोवताली ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा, ही तिसरी कक्षा आणि चौथी कक्षा, अशा 4 कक्षा आपण गृहीत धरूया. याला नाव 1, याला आपण नाव देऊया हे 1, हे 2, हे 3, हे 4. हे 4 ह्या 4 कक्षा आणि याला नाव क्रमशः
एल एम एन आणि एल एम एन के एल एम एन अशा प्रकारे 4 कक्षा या ठिकाणी आहे. यानंतर पुढे काही प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्याला लगेच पाहायची. अणूचे किती प्रकारचे अवअनुकण आढळतात? अवअनुकण म्हणजेच अणूमध्ये असणारे वेगवेगळे कण, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. कोणते अवअनुकण प्रभारयुक्त असतात? म्हणजेच धनप्रभार आणि ऋणप्रभार, म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स असे 2 कण असे आहेत की ते प्रभारित आहेत. केंद्रकात कोणते अवअनुकण आहेत? तर याच्यामध्ये P म्हणजे प्रोटॉन, N म्हणजे न्यूट्रॉन असे केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 अवअनुकण आहेत. आणि चौथा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कुठे असतात? तर हे इलेक्ट्रॉन कुठे असतात? या कक्षेमध्ये असतात, म्हणजे ह्या सेलमध्ये हे इलेक्ट्रॉनचं अस्तित्व असतं. अशा प्रकारची माहिती पाहिल्यानंतर आता आपल्याला पुढे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि अणुवस्तुमानांक हे आपल्याला इथे पाहायचं आहे. अणूतील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांक होय. म्हणजेच केंद्रक जे आहे की या केंद्रकामध्ये काय काय आहेत? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, P आणि N हे 2 घटक आहेत. कुठे? या केंद्रकामध्ये. या केंद्रक हे जे केंद्रक आहे की नाही, या केंद्रकामध्ये या ठिकाणी प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांचं अस्तित्व असतं. आणि या दोघांचं अस्तित्व केंद्रकामध्ये असतं आणि ह्या दोघांच्या एकत्रित वस्तुमानाला म्हणजे यांच्या वजनाला आपण काय म्हणणार आहोत? अणुवस्तुमानांक. ओके, ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आलेली असेल. मग अणुवस्तुमानांक आणि अणुअंक ह्या 2 गोष्टी आता या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि ह्या 2 गोष्टी तुम्हाला जर पाहायच्या असतील तर अणुवस्तुमानांक हा कुठे आहे? केंद्रकामध्ये. अणुवस्तुमानांक हा केंद्रकामध्ये आहे. तो आपण वर पाहिलाय. या ठिकाणी अणुवस्तुमानांक आहे केंद्रकामध्ये आणि बाहेर जी संख्या असते ती अणुअंक असते. मग हे दर्शवण्यासाठी त्यांनी कशाचा उपयोग केलेला आहे? तर समजा कार्बन आहे. कार्बन या ठिकाणी त्याचा अणुवस्तुमानांक असतो 16 आणि अणुअंक आहे 6. अणुवस्तुमानांकामध्ये कार्बन हे एक आपण उदाहरण घेऊया. कार्बन मध्ये 12 या ठिकाणी अणुवस्तुमानांक आहेत आणि या ठिकाणी बाह्य अणुअंक जो आहे तो 6 आहे. या सांकेतिक चिन्हाचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या. म्हणजे हे बघा, आपण ही गोष्ट तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. प्रोटॉन / न्यूट्रॉन म्हणजे, आणि हे काय आहे? उदासीन आहे. ओके, हा घटक कसा आहे? उदासीन आहे. आणि मग हा जर घटक उदासीन आहे तर पर्यायाने या दोघांची काय आहे? संख्या सारखी असली पाहिजे. म्हणजेच अणुअंक आणि अणुभारांक अणुवस्तुमानांक आणि अणुअंक या ठिकाणी ह्या सगळ्या केंद्रकाची अणुवस्तुमानांक हा किती आहे? म्हणजे याचं वस्तुमान आहे 12 आणि याच्या निम्मे काय असतील? मग खाली असणारे अणुअंक. मग याच्या निम्मे भागिले 2 किती? 6. हे या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, खाली 6 आहे आणि वर 12 आहे. ही गोष्ट समजायला एकदम सोपी आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला अजून एका गोष्टीने इथे एका पद्धतीने आपल्याला त्यांनी समजून सांगितलेलं आहे. इथे 12 - 6 = 6 असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कार्बनचा वर 12 आहे तर खाली 6 आहे. ओके, हे उदाहरण त्यांनी समजून सांगण्यासाठी इथे पहा. इथे काय म्हणलेलं आहे? कार्बनच्या केंद्रकामध्ये 12 - 6 म्हणजे 6 न्यूट्रॉन आहेत.
जेवढे प्रोटॉन असतील तेवढेच न्यूट्रॉन आहेत. चला तर ठीक आहे, या ठिकाणी ऑक्सिजन बद्दल विचारलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेले आहे की ऑक्सिजन, पहिला प्रश्न काय आहे की ऑक्सिजनची संज्ञा O असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक म्हणजेच Z व अणुवस्तुमानांक म्हणजे A ठरवा. तसेच ते चिन्हांकित करून सुद्धा या ठिकाणी आपल्याला दाखवा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि आपण काय पाहिलंय मग याच्या अगोदर, थोडीसा प्रॉब्लेम झाला होता, तर काही हरकत नाही. आता आपण परत हा मुद्दा क्लिअर करूया. पहिला प्रश्न आपल्या समोर ठेवलेला आहे की O, पहिला प्रश्न काय होता की ऑक्सिजनची संज्ञा काय आहे O, आणि आपण काय पाहिलेलं आहे की वरच्या बाजूला काय असतो अणुवस्तुमानांक, त्याला A म्हटलेला आहे आणि अणुअंकाला काय शब्द वापरलेला आहे Z. ही गोष्ट आपल्याला समजलेली आहे. आता आपण काय करूया, यांचं अणुवस्तुमानांक आणि अणुअंक पाहूया. अणुवस्तुमानांक या ठिकाणी काय म्हटलं, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन या दोघांची संख्या किती आहे 8 आहे. केंद्रकामध्ये 8 न्यूट्रॉन अधिक 8 प्रोटॉन म्हणजेच 8 1 8 8 2 16 हे अणुवस्तुमानांक झालं. आणि याच्यामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या जी आहे ती अशा पद्धतीने आहे. ही गोष्ट आता आपल्या सर्वांना समजलेली आहे. याच्यानंतर प्रश्न 2 त्यांनी विचारलेला आहे, कार्बनचा अणुअंक 6 असेल तर कार्बनच्या अणुत किती इलेक्ट्रॉन असतील. आता इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला इथे काढायला सांगितलेली आहे, बरोबर की नाही, म्हणजे अणुवस्तुमानांक किती आहे हे आपल्याला इथे शोधायचं आहे. तर या ठिकाणी याचंही उत्तर एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला घेता येईल. कार्बन 6 6 2 12, ओके, 6 2 12, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन संख्या 12 असेल. पुढचा प्रश्न त्यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे, सोडियमच्या अणुत 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. सोडियमचा अणुअंक किती, 11 इलेक्ट्रॉन्स आहेत, मग सोडियमचा अणुअंक किती असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याकडे इथे येईल. हा सोडियम Na हे या मूलद्रव्याचं सूत्र आहे, रेणुसूत्र आहे. यामध्ये 11 हे त्याचे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 22 हा त्याचा अणुवस्तुमानांक आहे. ठीक आहे. यानंतर पुढे काही प्रश्न आहेत, ह्या पुढच्या प्रश्नांकडे पाहूया. पुढे परत प्रश्न विचारलेला आहे, मॅग्नेशियमचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक काढा. तर Mg मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचं काय आहे 12 आणि 24, म्हणजेच मॅग्नेशियमचं 12 हे अणुअंक असेल आणि 12 2 24 हा अणुवस्तुमानांक असेल. पुढचा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी आपल्यासाठी, कॅल्शियमचा अणुअंक आणि वस्तुमानांक अनुक्रमे 20 आणि 40 आहेत. यावरून कॅल्शियमच्या केंद्रकामध्ये किती न्यूट्रॉन्स असतील ते काढा. आता न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स बद्दल आपल्याला माहिती आहे. 20 न्यूट्रॉन्स अधिक 20 प्रोटॉन्स बरोबर इलेक्ट्रॉन संख्या किती होते 40. मग या ठिकाणी काय तयार होणार आहे, आता इथे आपल्याला हे कसं लिहिता येईल, इथे काय आहे कॅल्शियम Cl बरोबर 20 आणि वर काय आहे 40. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने हे इलेक्ट्रॉनचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक या दोन गोष्टींचं लिखाण आपल्याला करता येते. यानंतर ब्रोरच्या प्रारूपानुसार
इलेक्ट्रॉनची स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करतात. इलेक्ट्रॉन हे काय करतात, स्थायी कवचामध्ये परिभ्रमण करत असतात. म्हणजे आता ही गोष्ट तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथे एक छोटीशी आकृती काढतो. या ठिकाणी हा अंक आहे, अणुकेंद्रक आहे. ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा आणि ही तिसरी कक्षा. याच्या भोवती काय होतात, इलेक्ट्रॉन्स जे आहेत ह्या कक्षांमध्ये असतात आणि ते काय करतात, केंद्रकाभोवती फिरतात. आणि आपण पाहिलेलं आहे याला KLMN असं नाव दिलेलं आहे. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n², सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यावर अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. काय आहे, 2n² या सूत्राचा वापर करून आपण इलेक्ट्रॉन संख्येइतके मिळालेल्या संख्येइतके इलेक्ट्रॉन असू शकतात. n हे मूल्य वाढते तशी त्या कवचाची इलेक्ट्रॉनची ऊर्जा सुद्धा वाढते. n हे इम्पॉर्टंट कसं आहे हे आता आपण पुढील उदाहरणामध्ये पाहूया. इथे पहा, या सूत्राचा वापर करून कक्षा आणि कक्षेमध्ये त्याची ताकद कशी वाढत जाते किंवा संख्या कशी वाढत जाते हे आपल्याला इथे पाहायचंय. पहिलं तुम्हाला दिलेलं आहे दोन 1 चा वर्ग 1च राहील, तर या ठिकाणी काय उत्तर येईल, 2. यानंतर आता कक्षा क्रमांक 2 आहे, बरोबर. कक्षा क्रमांक 2, मग 2 गुणिले 2 चा वर्ग, 2 चा वर्ग म्हणजे 4, आणि मग काय होईल, 4 दुने 8. तर दुसऱ्या कक्षामध्ये काय आपल्याला होतील, पहिल्या कक्षामध्ये 2, दुसऱ्या कक्षामध्ये 8, त्याच्यानंतर तिसऱ्या कक्षामध्ये 18 आणि चौथ्या कक्षामध्ये 32. अशा प्रकारची क्रमशः 1, 2, 3, 4 या ठिकाणी त्यांचा क्रम येईल. आता 32 कसे आले आहे की नाही, आपल्या समोर प्रश्न निर्माण झाला असेल, मग आपण तो एकदा सॉल्व्ह करून पाहूया. इथे हा प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व्ह होईल. पहिल्यांदा 4, ओके. त्यानंतर सूत्राप्रमाणे 2 गुणिले कंसामध्ये 4 चा वर्ग, ओके. पुढे काय येणार आहे, 4 चोक 16 आणि 16 दुने 32. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते आणि ही इलेक्ट्रॉनची संख्या जशी वाढत जाईल तशी त्याची काय म्हणतात त्याला, त्या कवचाची शक्ती सुद्धा, ऊर्जा सुद्धा वाढत जाते. आता ऊर्जा कशी वाढते किंवा कुठे वाढते, तर या ठिकाणी पहा, त्यांनी हा शब्द दिलेला आहे, कवचाच्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा सुद्धा वाढते. आणि ही कशाने वाढते, n या सूत्राच्या आधारे वाढते. यानंतर पुढचा मुद्दा आहे इलेक्ट्रॉनचे स्वरूपन. इलेक्ट्रॉनचे स्वरूपन आपण पूर्णतः अभ्यासलेले आहे. KLMN क्रमशः बाहेरच्या बाजूची कवचे आहेत आणि ह्या कवचा संदर्भामध्ये हा एक तक्ता आपल्या समोर ठेवलेला आहे आणि हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. अतिशय सोप्या अशा प्रकारचा हा तक्ता आहे. याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनची संख्या दिलेली आहे आणि ह्या संख्येवरून ते किती कक्षेमध्ये किती बसतील, किती ॲडजस्ट होतील हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. तर याचा एक फोटो काढून मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतोय, तो तुम्ही पाहायचा आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मी तो टाकणार आहे, तो तुम्ही पाहून घ्या या कक्षे संदर्भामध्ये. आता पुढचा हा चार्ट एकदम सोपा आहे. आता उदाहरणार्थ इथं हा लिथियम घ्या, Li ची इलेक्ट्रॉन संख्या किती आहे, 3 आहे. पहिली कक्षा 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स. कुठून आले हे 8 इलेक्ट्रॉन्स, तर या ठिकाणी या सूत्राचा वापर करून 2, 8, 18 आणि 32 असा क्रम आहे. ह्या क्रमाच्या आधारे याची विभागणी केली, 2 अधिक 1 3 बरोबर 2,1. असं करता या ठिकाणी आपण फक्त 35चं एक उदाहरण पाहूया. अतिशय सोप्या अशा प्रकारचं उदाहरण आहे. इथे पहिल्या याच्यामध्ये 2, ओके. दुसऱ्या कक्षेमध्ये 8, कारण 8 पूर्ण झाले. त्याच्यानंतर 18 आणि शेवटी किती उरले असतील बरं, 18, 19, 20 आणि 20 आणि 28 आणि संख्या किती आहे, 35. 28, 29, 30, 31, 32, 33, 34 आणि 35 म्हणजे 7 बाहेरच्या कक्षेमध्ये अंक उरलेले आहेत. मग आपण याला कसं लिहिणार,
कशा पद्धतीने लिहायचं याला? याला आपण अशा पद्धतीने लिहूया, 2,8,18 2,8,18,7 अशा प्रकारे ह्या संख्या स्वरूपाचे इलेक्ट्रॉन स्वरूपन असेल. आता काही मूलद्रव्याचे स्वरूपन खाली सुद्धा दिलेलं आहे, ते आपण नंतर पाहूया. यानंतर संयुजा. संयुजा म्हणजे काय? संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. रासायनिक बंध केव्हा तयार होतात? तर रासायनिक बंध इलेक्ट्रॉनच्या बाह्य आवरणातील इलेक्ट्रॉन एकमेकांशी कनेक्ट होतात त्यावेळेला त्याच्यावर त्याची संयुजा ठरली जाते, किंवा त्याचे किती शिल्लक आहेत अभिक्रिया घडून आणण्यासाठी, त्याच्यावर त्याची संयुजा ठरली जाते. इलेक्ट्रॉनच्या स्वरूपणाचे रेखाटन कशा पद्धतीने करायचे आहे? प्रश्न आपल्या समोर आला असेल तर इथे सोप्या पद्धतीने दिलेलं त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. पहिला आहे हायड्रोजन. हायड्रोजनची संख्या जी आहे, इलेक्ट्रॉन संख्या ती 1 आहे, ती 1 या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्यानंतर हेलियमची 2 आहे, पहिल्या कक्षेमध्ये 2. त्यानंतर कार्बनचे किती आहेत? 6 आहेत. पहिली कक्षा पूर्ण केली, दुसऱ्या कक्षेमध्ये 4, 4 आणि 2 6. यानंतर निऑन किती आहेत? बाहेरच्या कक्षेमध्ये 8 आणि आतमध्ये 2 10. आणि याने काय केलेलं आहे? अष्टक पूर्ण केलेलं आहे. म्हणजे निऑन हा निष्क्रिय वायू आहे, त्याचा कुठेही उपयोग होत नाही. आणि कोणतीही कक्षा असेल, म्हणजे ती फक्त दुसऱ्या कक्षेमध्ये 8 आहेत म्हणून नाही, तर 8च्या बाहेर 18 असेल, 18च्या बाहेरची 32 असेल, हे कोणत्याही कक्षेमध्ये अष्टक जर पूर्ण झालं तर ती निष्क्रिय वायू किंवा निष्क्रिय मूलद्रव्य ठरला जातो. आता इथं सोडियम दिलेला आहे, पहिल्या कक्षेमध्ये 2 आहे, दुसऱ्यामध्ये 8 आहेत, म्हणजे 8 आणि 2 10 आणि हा एक 11 इलेक्ट्रॉन. त्यांची मांडणी कशी केलेली आहे? पहिल्या कक्षेमध्ये आपण काय म्हणूया, के कक्षेमध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत. के नंतर एल कक्षेमध्ये 8 मांडलेले आहेत, आणि एल नंतर एम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन मांडलेला आहे. अशा प्रकारची त्यांनी रचना केलेली आहे. अशा पद्धतीने आपण ही सर्व माहिती या ठिकाणी पाहिली. आता खाली काही प्रश्न विचारले, जरा डोकं चालवामध्ये. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, विविध अणूंमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सापडलेले असतात त्या कवचांच्या संज्ञा कोणत्या आहेत? कोणत्या आहेत? के, एल, एम आणि एन. सर्वात आतील कवचाची संज्ञा व त्यांचा क्रमांक काय आहे? सगळ्यात आतील कोण आहेत? के. आता तुम्ही म्हणा हे काय उत्तर द्यायचे काम चाललेले आहेत, तर उत्तर इथं या पृष्ठावर आहे. पृष्ठ क्रमांक 31 वर या ठिकाणी ही जी रचना आहे, या रचनेवर आधारित त्यांचे प्रश्न आहेत. पहिल्यांदा विचारलेला आहे इलेक्ट्रॉन च्या संज्ञा के, एल, एम, एन. इलेक्ट्रॉनच्या कक्षेची संज्ञा के, एल, एम, एन. यानंतर पुढे सर्वात आतील कवचाची संज्ञा आणि क्रमांक. सगळ्यात आतील ही आहे, ही 1 नंबर दिसतंय ना, ही. तर सगळ्यात आतील 1 नंबर कक्षा आणि त्याला के असं म्हणतात. अशा पद्धतीने काही प्रश्न ते खाली दिलेले आहेत. उदाहरणार्थ फ्लोरीन अणूमधील सर्वात बाहेरील म्हणजेच बाह्यतम कवच कोणते? तर F9. फ्लोरीन F इज इक्वल टू 9. 9 बाहेरची कक्षा काय होईल मग? क्रमाने इथं एल येईल, कारण इथं 7 आणि आतमध्ये 2, 7, 8, 9 अशा पद्धतीने आहे. चला ठीक आहे. तर आपण बाकीचे प्रश्न तुम्ही घरी अभ्यासायचे आहेत. आता आपण काय करूया, संयुजाकडे जाऊया. इथे संयुजा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतात. अणू काय करतात? आपल्या कवचातील बाह्यतम इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे आहेत, दोन इलेक्ट्रॉन ज्यावेळेस एकमेकांशी रासायनिक अभिक्रिया करतात, त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स जे आहेत, हे इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते आणि त्यातून रासायनिक बंध तयार होतो. उदाहरणार्थ पाणी आहे,
पाण्याचं उदाहरण जर पाहिलं तर पाणी जो आहे हा पाणी हायड्रोजन चे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून काय तयार झालेला आहे, पाण्याचा एक रेणू तयार झालेला आहे. हे आपण अभ्यासलेलं आहे. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2 वेगवेगळे मूलद्रव्याचे अणू आहेत आणि ते रासायनिक बंधाने जोडल्या गेल्यामुळे त्यांच्यापासून नवीन पदार्थ तयार झाला. हायड्रोजन हा स्फोटक पदार्थ आहे आणि ऑक्सिजन हा स्फोटकाला मदत करणारा घटक आहे. ऑक्सिजन शिवाय ज्वलन होऊ शकत नाही, पण यांच्यापासून निर्माण होणारा जो पदार्थ आहे तो काय आहे, जीवन निर्माण करणारा आहे. तर अशा प्रकारे हे संयोजन हे बाह्यतम कक्षेमुळे किंवा एक मूलद्रव्य नवीन तयार झाल्यामुळे ह्या गोष्टी होतात. मूलद्रव्यापासून नवीन संयुग तयार झाल्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात. आता पुढे पाहूया. अणूची संयुजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावर ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयुजा कवच असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच आपण कवच पाहिलेले आहेत चार KLM आणि N. तर चौथं जे आहे किंवा शेवटचं जे कवच आहे कोणत्याही म्हणजे फक्त आपण शेवटचंच कवच नाही. आता उदाहरणार्थ हायड्रोजन आहे, इथे पहा, इथे हायड्रोजन आहे, हायड्रोजनचं बाहेरचं कवच कोणतं आहे, 1 नंबरचं. इथे कार्बनचं बाहेरचं कवच कोणतं आहे, 2 नंबरचं. आणि इथे सोडियमचं बाह्यतम कवच किती आहे, कोणचं आहे, 3 नंबरचं. यांच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स ची जी संख्या आहे याच्यावर त्याची संयोजा ठरली जाते. आणि हेलियमच्या 2 इलेक्ट्रॉन असतात आणि ते K या आता या ठिकाणी पाहूया, निऑन आणि हेलियम या मूलद्रव्यांकडे पाहूया. या दोन्ही वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाही, हेलियम आणि निऑन. का बरं? कारण यांनी यांच्या कक्षा पूर्ण केलेल्या आहेत. आणि ह्या कक्षा कशा पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी या चित्रामध्ये दाखवल्या. हा काय आहे, हेलियम आहे. हेलियमच्या सूत्रानुसार म्हणजे हेलियम हिच्या पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे याने ही पहिली कक्षा पूर्ण केलेली आहे. याच्यापेक्षा तिसरा इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी असूच शकत नाही. यानंतर दुसरी कक्षा, दुसरा निष्क्रिय वायू आहे हेलियम नंतर निऑन. निऑन या वायूतील हा जो अणू आहे, या अणूची 2 नंबरची बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतंय. याचा अर्थ हा सुद्धा काय आहे, याने दुसरी कक्षा पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे तो या ठिकाणी निष्क्रिय वायू झालेला आहे, कारण याची ही कक्षा कंप्लीट आहे आणि याची ही कक्षा कंप्लीट आहे. चला ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समजलेल्या आहेत. यासाठी अजून तुम्हाला काही गोष्टी पाहायच्या असेल तर त्या ठिकाणी इथे पुढे एक चार्ट दिलेला आहे, त्या ठिकाणी सर्व गोष्टी आपल्याला समजतील. इथे पहा 5.9 या ठिकाणी हायड्रोजन HCl म्हणजे संयुगाचे रेणुसूत्र इथे दिलेले आहेत आणि मूलद्रव्याच्या संज्ञा म्हणजे त्यातला प्रमुख मूलद्रव्य दिलेला आहे. पहिला आहे हायड्रोजन, दुसरा क्लोरीन, निऑन, त्यानंतर फ्लोरीन, F हा फ्लोरीनचं रेणुसूत्र F आहे. खाली सोडियम, Na सोडियम, Mg मॅग्नेशियम, C कार्बन आणि Al ॲल्युमिनियम. आणि यानंतर हे संयुग पावलेत, हे जे मूलद्रव्य आहेत हे संयुग पावले आणि संयुग कुणाशी पावलेले आहेत, हायड्रोजन हा क्लोरीनशी संयुग पावलेला आहे. त्यानंतर क्लोरीन हा हायड्रोजनशी संयुग पावलेला आहे. या पहिल्या दोन ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी पहा, हायड्रोजन हा क्लोरीनशी संयोग पावलेला आहे आणि क्लोरीन हा हायड्रोजनशी संयोग पावलेला, म्हणजे दोन्ही एकच आहे, परंतु त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे जे ते अशा पद्धतीने बदललेलं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. म्हणजेच ही गोष्ट आपल्याला समजून सांगण्यासाठी त्यांनी पुढे पहा, इथे आपल्याला काय लिहावं लागेल, इथे काय लिहावं लागेल, 2 म्हणजे ही रिकामी जागा आहे, वजा 1 बरोबर काय होईल, 1.
तर याची संयोजक काय आहे, हायड्रोक्लोरिक आम्लाची संयोजक काय आहे, 1 आहे. किंवाच ह्याच हायड्रोक्लोरिक आम्लाला जर अशा पद्धतीने ठेवलं उलट्या पद्धतीने तर 8 वजा 7 बरोबर 1, एकूण काय होते संयोजक एकच येते. खाली हे जे बाकीचे उदाहरणं आहेत हे बाकीच्या उदाहरणांचे सुद्धा फोटो काढून मी तुम्हाला लगेचच टाकतोय. ठीक आहे. ह्या संयोजन संदर्भामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर आपल्याला तुम्ही प्रश्न इथे विचारू शकता. यानंतर पुढच्या पेजवर या ठिकाणी पहा, इथं काय दिसतंय आपल्याला, H हेलियम आहे, C कार्बन आहे, Li लिथियम आहे, त्यानंतर O ऑक्सिजन आहे आणि N हे नायट्रोजन आहे. आणि या सर्वांचं काय दिलेलं आहे या ठिकाणी, Z म्हणजे अणुअंक दिलेला आहे. आणि या अणुअंकाच्या आधारे बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असेल हे आपल्याला इथे लिहायचं आहे. ह्या संख्येवरून आपल्याला इथे अंदाज काढता येईल. हेलियमचं 1 आहे म्हणजे ही पहिलीच कक्षा असेल. ओके. यानंतर इथं पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 4 असतील. याच्यानंतर लिथियम पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 1 असेल. याच्यामध्ये 8 पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 6 असतील. आणि शेवटी काय आहे, नायट्रोजन पहिल्या कक्षेमध्ये 2 आणि इथे बाहेर 5 असतील. अशा पद्धतीने हा चार्ट जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतर परत एका चार्ट आपल्या समोर ठेवलेला आहे. सोपे सोपे चार्ट आहेत, फक्त आपल्याला कितपत समजलं यासाठी हे चार्ट बनवण्यात आलेले आहेत. इलेक्ट्रॉनचं स्वरूप पण तयार करा. चला ठीक आहे. इथे पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, 8 आणि 2 10, हातच्याला 1. ओके. या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूप पण तयार झालं. म्हणून सगळ्यात बाहेरच्या कक्षेमध्ये काय आहे, 1 आहे, म्हणून 1 ही संख्या म्हणजे त्याची संयोजक काय झालेली आहे, 1 झालेली आहे. ओके. चला आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊ. पुढे 6 आहे. याचं स्वरूप पण कसं होईल, 2,4. मग याची बाह्यतम कक्षा 4, मग याची संयोजक सुद्धा 4. पुढे मॅग्नेशियम आहे 2, 8, 2,8,2, 8 आणि 2 10 आणि 2 12. संयोजक काय आहे, इलेक्ट्रॉन शेवटच्या इलेक्ट्रॉन मधले 2 संख्या, संयोजक सुद्धा 2. पुढे काय आहे आता, क्लोरीन. क्लोरीनला समजून घेऊया. Cl17 आहे. इथे 2, 8, 8 आणि 2 10 आणि 7 17. मग बाह्यतम कक्षेमध्ये काय आहे, 7 आहेत. बाह्यतम कक्षेमध्ये 7 आहेत. मग 7 आहे म्हणजे संयोजक किती होईल याची, 7 होईल का, नाही. तर बाहेरची जी कक्षा आहे या बाहेरच्या कक्षेमध्ये एकूण 7 इलेक्ट्रॉन आहे आणि अष्टक पूर्ण होण्यासाठी काय आहे, 1 कमी आहे. मग हे अष्टक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याकडून घेऊ शकतो, म्हणजे त्याची संयोजक काय आहे, 1 आहे. अशा पद्धतीने हाही चार्ट मी तुम्हाला इथे पूर्ण करून दिलेला आहे. यानंतर समस्थानिके. आता समस्थानिके म्हणजे काय समजून घेऊया. एकाच मूलद्रव्याच्या निसर्गातील काही मूलद्रव्यांचे अणुअंक समान असतात, परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असतात. एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूला समस्थानिके असं म्हणतात. काय म्हटलेलं आहे की अणुअंक त्यांचे समान असतात. समस्थानिके म्हटले की सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द आहे तो आहे अणुअंक समान. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता अणुअंक जर समान असतील तर समस्थानिके अणुअंक समान असतात म्हणजे त्यांनाच काय म्हणतात, समस्थानिके असं म्हणतात. तर हा चार्ट जो आहे तो चार्ट तुम्ही अभ्यासला की तुमच्या लगेच लक्षात येईल. सी बरोबर म्हणजे कार्बनचा अणुवस्तुमानांक किती आहे, 12 आहे. म्हणजेच पर्यायाने आपण काय शिकलो, हा जर 12 असेल तर इकडे 6, इथे 6 आणि 6, 6 न्यूट्रॉन 6 प्रोटॉन, दोघांची बेरीज 12. यानंतर पुढे 6 बाह्यतम कक्षेमध्ये नाही, न्यूट्रॉनची संख्या 7, इथे 6, इथे बाह्यतम कक्षे न्यूट्रॉनची संख्या 8. म्हणजे प्रोटॉनची संख्या कायम राहिलेली आहे, फक्त याच्यामध्ये काय झालेले, बदल झालेले आहेत. का बदल झालेले आहेत, कारण
या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व कार्बनच आहेत, पण कार्बनची समस्थानिके बदललेली आहेत. समस्थानिके बदलले, प्रोटॉनची संख्या जी आहे ती कायम राहते, म्हणजेच अणुअंक कायम राहतो, मात्र अणुवस्तुमानांक बदलतो. 6, 7 आणि 8 असं क्रमाक्रमाने झालेलं आपल्याला इथे दिसेल, समजायला सोपं आहे. आता याच्यानंतर हा एक नवीन चार्ट आहे. हाही चार्ट लगेच आपण इथे सोडून घेऊया, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. ठीक आहे. पहिला काय आहे, समस्थानिके आपल्याला इथे पाहायचे आहेत. 1, 1 आहे की नाही, अणुअंक आणि अणुवस्तुमानांक दोन्ही 1, 1 आहे. या ठिकाणी 1, 1. प्रोटॉनची संख्या किती असेल, पर्यायाने प्रोटॉनची संख्या 1, न्यूट्रॉनची संख्या 1. त्यानंतर 35 आणि 17. मग या ठिकाणी इथे 17 वजा 35 बरोबर किती, 18. 17 दुणे 34 आणि 1 35. ओके. यानंतर आता हा शेवट सेम आहे, 17 इथे 17. आता 17 आणि 37, 17 आणि 20 37 झालं. किती सोपं आहे हे उदाहरण, म्हणजे हाही चार्ट आपल्याला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता इथं समस्थानिकांसंदर्भात काही माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. समस्थानिके हे किरणोत्सारी पदार्थ आहे, किरणोत्सारी असतात. काही मूलद्रव्यांची समस्थानिके ही किरणोत्सारी असतात. त्यांचा उपयोग विविध क्षेत्रामध्ये केला जातो. कशामध्ये होतो, औद्योगिक क्षेत्रामध्ये होतो, कृषी क्षेत्रामध्ये होतो आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि संशोधनासाठी सुद्धा याचा होतो. मध्ये दिलेले आहेत. युरेनियम 235 हा काय करतो, विखंडनातून ऊर्जा निर्माण करतो. कोबाल्ट 16 याचा समस्थानिकांचा उपयोग कॅन्सरच्या किंवा प्राणघातक कॅन्सर जो आहे याच्यावर उपचार करण्यासाठी कोबाल्ट 60चा उपयोग होतो. यानंतर थायरॉइड ग्रंथी आणि गॉइटर ह्या आजारापासून उपचारासाठी आयोडीन 131 याचा उपयोग होतो. यानंतर नळांमधील चिरा वगैरे पडलेले आहेत किंवा नाही तर यासाठी सोडियम 24चा उपयोग होतो. त्यानंतर अन्नपदार्थातील सूक्ष्म जीवाणूंपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग केला जातो. आणि शेवटी कार्बन 14 ह्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग जीवाश्मांचं वय काढण्यासाठी होतो. त्यानंतर आता शेवट काही मुद्दे राहिलेले आहेत ते आपल्याला पाहायचा आहे. शेवटचा मुद्दा आहे अणुभट्टी, याला न्यूक्लिअर रिॲक्टर असं म्हणतात. अणुभट्टी पासून म्हणजेच वीज निर्मिती करणारा, यामध्ये अणूच्या केंद्रकामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून आणली जाते. युरेनियम 235चा या ठिकाणी उपयोग होतो. मंद गतीमध्ये न्यूट्रॉनचा मारा केला असता युरेनियम 235 या समस्थानिकांच्या केंद्रकाचे विखंडन होते. म्हणजे या ठिकाणी हा युरेनियमचा केंद्रक आहे आणि हे अणू आहे आणि याच्यावर किरणोत्सारी पदार्थांचा मारा केला जातो आणि त्यामुळे याचा इथे स्फोट होतो आणि स्फोट झाल्या कारणाने त्याच्यातून ऊर्जा बाहेर पडली जाते आणि तिचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये केलं जातं. त्याला अणुभट्टी असं म्हटलं जातं. त्यानंतर युरेनियम 235चाही विखंडनासाठी उपयोग केला जातो. या संदर्भातली माहिती तुम्ही पाहून घ्या. हे उदाहरण समजून घेण्यासाठी इथे सगळं स्पष्ट दिलेलं आहे. या ठिकाणी युरेनियमचा मारा केलेला आहे, युरेनियम 235चा स्फोट झालेला आहे, 2 तयार झाले, 2चे 4 झाले, या ठिकाणी ऊर्जा निर्माण झालेली आहे. तर युरेनियमचं विखंडन या ठिकाणी आपल्याला समजलेलं आहे. यानंतर न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाइट किंवा जड पाणी यांचं संचलन केलं जातं. म्हणजे यापासून मोठी ऊर्जा निर्माण होते आणि ह्या ऊर्जा जी आहे ती कमी करण्यासाठी किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जड पाण्याचा उपयोग होतो. न्यूट्रॉन शोषून घेतले, त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, त्यानंतर कॅडमियम, बेरियम इत्यादींच्या कांड्या सुद्धा त्या ठिकाणी टाकल्या जातात आणि त्याला शोषून घेतात आणि नियंत्रणात आणलं जातं. अशा पद्धतीने विखंडनाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होणारी जी उष्णता आहे, या उष्णताला हे वेगवेगळ्या प्रकारचे शीतकांचा उपयोग करून अणुभट्ट्या ज्या आहेत
त्या ठिकाणी वीज निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. तर भारतामध्ये एकूण 8 ठिकाणी अणुविद्युत केंद्र आहेत. त्यापैकी अप्सरा ही मुंबईमधली पहिली अणुविद्युत भट्टी आहे. ती 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित करण्यात आलेली ती भारतातली पहिली अणुभट्टी आहे. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे प्रकरण आहे हे प्रकरण इथे संपलेलं आहे. या प्रकरणाची प्रश्नोत्तर जी आहेत ती तुम्ही लिहायची आहेत. एकदा दोनदा हे प्रकरण पाहायचे, याचं वाचन करायचे आणि काही शंका असल्यास व्हॉट्सअपवर प्रश्न मला टाकायचे आहेत.